हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आज मी बनवते मस्क मेलन ज्यूस. तर अशा प्रकारे आपण बघूया याच्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला. तर अगोदर मी इथे थोड्याशा सब्जा भिजत घालते. तर जास्त वेळ नाही लागत भिजवायला. तर इथे एक अर्धा चमचा होईल एवढ्या सब्जा मी घेतलेल्या आहेत एका वाटीमध्ये. आणि थोडंसं पाणी घालून घेऊया आपण, म्हणजे सब्जा छान भिजतील आपल्या. आता इथे आपल्या सब्जा भिजत आहेत तोपर्यंत आपण मस्क मेलन कट करून घेऊया. तर मी असं मधून कट करून घेते आणि छान पिकलेलं आहे, सुगंध सुटलेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान पिकलेलं आहे. तर आता आपण मधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेऊया अगोदर. बिया काढण्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आहे आणि चमच्याने आपण मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही कट करून पण काढून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे काढलं तरी चालेल. तर मी सगळ्या बिया दोन्ही भागांमधल्या अगोदर काढून घेते. बिया काढून घेतल्यात. आता आपण वरची साल काढून घेऊया आणि बियांमध्ये त्याचा रस जो आहे तो आपल्याला टाकायचा नाही आहे, तो आपल्याला वापरायचा आहे ज्यूसमध्ये. तर मी अगोदर ही साल काढून घेते सगळी आणि साल काढून त्याचे मी तुकडे करून घेतलेत आणि ज्या बियांमधला जो रस होता तो पण याच्यामध्ये मी गाळून घेतलेला आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यात मी घातलेत ते तुकडे केलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार आपल्या आवडीनुसार इथे आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे 2 ते 3 चमचे मी साखर घातली आहे आणि थोडेसे बर्फाचे तुकडे घातलेत आणि एक अर्धी वाटी होईल एवढा दूध घातलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया. थोडेसे तुकडे राहिल्यामध्ये तरी चालतील, ते पण छान लागतात ज्यूस पिताना. मध्ये जर एखादा तुकडा मिळाला तर खायला. तर अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलेले आणि ग्लासामध्ये एका ओतून घेतलं आहे. आता आपण जे सब्जा भिजत ठेवलेल्या आहेत तर त्या सब्जा पण आपल्या चांगल्या भिजलेल्या आहेत. तर त्या पण आपल्याला घालायच्या आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला जर हे तुकडे असे नाही आवडत असतील तर तुम्ही ते एकदम पूर्ण बारीक करून घेतले तरी चालतील. आणि सब्जा पण बघा छान भिजलेले आहेत. तर त्या पण मी 2 चमचे एका ग्लासमध्ये घातलेले आहेत आणि थोडंसं वरून दूध घालते, त्याने खूप छान टेस्ट येते. आणि अशा प्रकारे आपल्या इथे मस्क मेलनचं ज्यूस तयार झालेलं आहे. आणि थोडीशी वरून मी पिस्ता बारीक कट करून घातलेला आहे गार्निशिंगसाठी. खूप छान दिसतं आणि टेस्टला पण खूप छान लागतं हे ज्यूस. नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.